नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, पेन्शन आणि ग्रॅज्युएटीच्या नियमात केले हे मोठे बदल। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। 7व्या वेतन आयोगाची मुदत 31 डिसेंबर 2025 रोजी संपल्यानंतर 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या नव्या आयोगात पगार, पेन्शन आणि इतर सुविधांमध्ये मोठे बदल होण्याची चर्चा आहे। पेन्शन आणि ग्रॅज्युएटीत वाढीचे प्रस्ताव। 8व्या वेतन आयोगात निवृत्ती वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। सध्या मिळणारे 50% पेन्शन वाढवून ते 67% पर्यंत नेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे। यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना अधिक आर्थिक स्थैर्य मिळेल। तसेच ग्रॅज्युएटीची मर्यादा सध्याच्या 25 लाखावरून थेट 75 लाख रुपयापर्यंत वाढवण्याची मागणी करण्यात आलेली आहे। ग्रॅज्युएटी गणनेच्या नियमातही बदल सुचवण्यात आलेला आहे। सध्याच्या 30 दिवसांच्या गणनेऐवजी 25 कामकाजाच्या दिवसानंतर आधारित गणना करण्याचा प्रस्ताव आहे। याशिवाय 33 वर्षांहून अधिक सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी असलेली मर्यादा काढून टाकण्याचीही मागणी करण्यात आलेली आहे, ज्यामुळे अधिक सेवा केलेल्यांना अतिरिक्त लाभ मिळू शकतो। पगार, भत्ते आणि इतर सुविधा। या आयोगात केवळ पेन्शनच नव्हे तर पगार आणि भत्त्यामध्येही मोठ्या सुधारणा अपेक्षित आहेत। फिटमेंट फॅक्टर 3.833 ठेवून किमान बेसिक पगारावर 18,000 रुपयावरून 69,000 रुपयापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे। तसेच वार्षिक वेतनवाढ 3% 6% वाढवण्याची मागणी करण्यात आलेली आहे। याशिवाय निवृत्त कर्मचाऱ्यांना घर भाडे भत्ता देण्याची सूचना असून वृद्धांसाठी केअरटेकर भत्ता देण्याचाही प्रस्ताव आहे। NPS योजना रद्द करून जुन्या पेन्शन योजनेचा पुनर्विचार करण्याचीही मागणी समोर आलेली आहे। या सर्व प्रस्तावामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।